नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन व धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्या प्रसंगाने माजी आमदार सुधीर पारवे व तहसीलदार अमित घाडगे व खंड विकास अधिकारी स्वप्नील मेश्राम व इतर शासकीय अधिकारी यांनी सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांना मोबदला मिळावा व शेतकऱ्यांची दिवाळी साजरी व्हावी असे आश्वासन तहसीलदार व सुधीर पारवे, स्वप्नील मेश्राम, खंड विकास अधिकारी यांनी दिले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, क्राईम रिपोर्टर कैलाश घरडे, नागपूर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।